पोपेडा सदस्य सन्मान्य आपण बघूया. चंद्रकांत ठोंबरे आलेले नाही आहेत. चंद्रकांत ठोंबरे आले त्यांचं आपण स्वागत करूया. सामन्याकडे आपण जाऊया. सामना चालू होतोय. अगदी आमचे रोशन दत्तात्रय हातमोडे पण उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. सुस्वागतम. सामन्याकडे आपण जातोय. सामना चालू होतोय. थोडी अगदी मी बऱ्याच प्रतीक्षा कालावधीमध्ये मी मॅचवर येतोय. काय असेल तर माफ करा. दोन फलंदाज मैदानावर स्ट्राईकला येतो म्हणजेच जयेश नॉन स्ट्राईकला येतो म्हणजेच मनीष. कल्पेश गायकर पहिल्या षटकातला पहिला चेंडू आपण बघतोय. कल्पेश गायकर मॅन फ्रॉम पळसपे AR वॉरियर्स म्हणजे आपण बघूया अजय तेजी टीम. तर सामन्याकडे मागतो जयेश टू कल्पेश. कल्पेश गायकर बॉलर निश्चित आपण बघूया. पहिला चेंडू आपण बघूया अगदी शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने मारलेला हा फटका. दोन बाउन्स होऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. डीजेला आपण संधी देतोय. वॉरियर्स आणि आपण बघूया यांच्या दरम्यान हा सुंदर सामना आपल्याला बघायला मिळतोय. पळसपे आणि अगदी नांदगाव यांच्या गोमाता नांदगाव आणि AR वॉरियर्स पळसपे यांच्या दरम्यान सामना हा. परत एकदा आपण बघूया. चेंडू फेक करतोय. थोडा मारण्याचा प्रयत्न पण चेंडू अगदी आपटतो. चेंडू सध्या विकेट किपरच्या हातामध्ये पण इथे बाकी निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे बरेच जणांनी अगदी आमच्या ऑर्गनायझर जे आहेत तरी खूप मेहनत घेतलेली. 4 दिवस आपण बघूया. विलास जाधव असेल, परत वांगिलकर असेल आणि जगदीश शेखर असेल. खूप त्यांची मेहनत महत्त्वाची आहे ह्या सामन्यांमध्ये, या टुर्नामेंटमध्ये. पुढचा चेंडू आत्ता बाकी मारण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक चेंडू या ठिकाणी कट करतोय. या ठिकाणी पूर्णपणे चकतोय तो म्हणजे जयेशला पूर्णपणे धांदल ओढतो. आत्तापर्यंत 4 चेंडू काउंट होत आहेत. 4 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आणि 3 काउंट होतात. म्हणजे आता बाकी जयेशची पुढची बोलतीच बंद केलेली आहे गोलंदाज कल्पेश गायकरने. खूप छान. इलेक्शनच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू आपण बाकी दचकून खेळतोय पण अगदी शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने शॉर्ट स्लिपला लावलेला एक क्षेत्ररक्षक जिथे बघा आरामामध्ये चेंडू अडवतोय आणि चेंडू सरळ देतो आपण हातामध्ये कीपरच्या आणि हा चेंडू अगदी 1 धाव तिथे मिळते आणि धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजेच आपण बघूया या ठिकाणी 5 धावा पळसपे संघाची. निश्चितच AR वॉरियर्स आणि अगदी गोमाता 11 नंदादेवी नांदगाव यांच्या दरम्यान हा संघर्षपूर्ण लढत ही आपण बघतोय. पाच षटकांचा हा सामना बघूया. कल्पेश गायकर बघूया. आता बाकी या ठिकाणी चेंडू अगदी चेंडू शॉर्ट मिड एक्स्ट्रोकरच्या दिशेने मारलेला हा फटका जिथे बाकी 2 मिळतात. आत्ता बाकी थांबत नाही आहे. दोन्ही हे फलंदाज जिथे आरामामध्ये 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. आता धावसंख्या 2नी वधारते आणि इथे बघतो आपण अगदी AR वॉरियर्स पळसपे संघाची धावसंख्या पोहोचते. संघाची टीम म्हणजे 7 धावा इथे फटकावं लागल्या आहेत. पहिला या ठिकाणी किती षटक इथे संपलेलं आहे. मार्गस्थ होत आहे ते पूर्णपणे थांबलेले आहे षटक आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी इथे 7 धावा. कृपया आपण अगदी स्पीडअप थोडं करा. आपण जास्त वेळ घेऊ नका. आपले अजून
4-5 सामने व्हायचे बाकी आहेत म्हणून आपण सहकार्य आपलं अपेक्षित आहे. अगदी फायनलचा दिवस आहे. ज्यांच्यावर लोड येतो तो म्हणजे आमचे शेखर असतील, अगदी वांगिलकर असेल किंवा विलास असेल, त्यांच्यावर जास्त लोड येतो. कारण की सामने तुम्ही अगदी हळू खेळले तर इथे त्यांच्यावर लोड येईल. इथे तुम्हाला पुढची षटकं तुम्ही कमी खेळायला मिळतील. वैयक्तिक पहिलं आणि संघात दुसरं टेकून आले तो म्हणजे राहुल बैकर मॅन फ्रॉम पळसपे. एक जबरदस्त ऑलराऊंडर असा म्हणून विशेष ओळख राहुल बैकरची. निश्चितच एक जॉईंट किलर म्हणून ज्यांची आज ओळख आहे राहुल बैकरची, तो म्हणजे निश्चितच बैकर घराण्यातला हा सुपुत्र गोलंदाजी करतोय. सर्व क्रीडारसिंगांचं मी अगदी शिरडोनच्या नगरीमध्ये मी स्वागत करतोय. समोर फलंदाज आहे तो म्हणजेच जयेश. 7 धावा आत्ता मारण्याचा प्रयत्न करतो. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय, पंचांकडे बघतोय. कारण कुठलाही फलंदाज बघा अगदी चेंडू हुकला तो पंचांकडे बघतोय, आम्हाला वाईट द्या. पण दरोदर तुम्हाला वाईट कोण देणार. निश्चित ही पण अगदी शोकांतिक आहे ना. तर त्या चेंडू काउंट होतं. आमच्या अगदी कुडाव्याचे सर्व मित्र आमचे आलेले आहेत, त्यांचं पण स्वागत करूया. कुडाव्याची ही यंग जनरेशन मुलं आहेत, ते पण क्रिकेटच्या माध्यमातून खूप पुढे आहेत, त्यांचा पण इथे स्वागत करूया. सुस्वागतम. पुढचा चेंडू इथे बाकी चेंडू भिरकावतोय. इथे थोडा शॉर्ट लेगला मारलेला हा फटका, पण तिथे बाकी अगदी जसं अल्विन कालीचरने 1979 हा वेस्ट इंडिजचा कप्तान, तो पण जिथे चेंडू द्यायचा तिथे तो क्षेत्रक्षेत्र लावायचा. असं आता व्यूहरचना लावलेली आहे या ठिकाणी नांदगावच्या या कर्णधाराने. एकच धाव मिळते जिथे 4 धाव होत्या तिथे एकच धाव मिळते. धावसंख्या एक नाही बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 धावा. मनीष फडके आता बघूया. एक ऑलराऊंडर म्हणून विशेष ओळख आहे मनीष फडकेची. निश्चित तो स्ट्राईकला गेलेला आहे. खूप त्याच्याकडून अपेक्षा आहेत. चेंडू फेक करतो. एक सुंदरशी गोलंदाजी चालू आहे ती म्हणजेच गोलंदाज राहुल. आता बाकी चेंडू किती या ठिकाणी अगदी कट केलेला आहे या ठिकाणी एक्स्ट्रा कोच्या क्षेत्रामध्ये. पण आता बाकी तिथे बघूया क्षेत्र असल्या कारणाने जिथे 2 धावा इथे मिळतात. आता बघा इक्का दुक्का सा भी काम नहीं चलने वाला. अभी आक्रमण तो जरूर करना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को, क्योंकि किसी भी बांध कर रखा है या ठिकाणी. निश्चित तौर पर या ठिकाणी अगदी याच्या अगोदर कल्पेश गायकर, याच्यानंतर आपण राहुल बैकर यांनी पूर्णपणे जखून ठेवलेली आहे ही सलामीची जोडी. आत्तापैकी तुम्हाला धावा काढायला लागतील. तुमचे इथे अगदी ओनर इथे बसलेले आहेत अजय तेजे, थोडे कन्फ्यूज आहे तिथे या ठिकाणी गप्पा बसलेले आहेत. आत्तापैकी चेंडू भिरकावतो लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. जिथे बाकी 1 धाव मिळते दुसरी पण धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता सावरलेला आहे. 2च धावा मिळत आहेत. इतकी सुंदर गोलंदाजी या करतोय. अगदी बघूया आपण गायकर नंतर बैकरनंतर गायकर अशी जोडी या गोलंदाजांची. निश्चितच या ठिकाणी पलटाबोई थोडी गेली दोन्ही फलंदाजांची. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12 धावा. 12 फॉर लॉस ऑफ नो विकेट. 12 धावा इथे फटकावर लागलेल्या आहेत एअर वॉरियर्स पळसपे संघाच्या. गोलंदाजी निश्चितच चेंडू नाही आहे. 12 धावा फटकावर लागल्या आहेत. सर्व क्रीडारसिकांचं आपण स्वागत करूया. या पंचक्रोशीतील सर्व आमचे यंग जनरेशन मुलं, तुमचं मी सर्वांचं इथे आभार मानतोय, स्वागत करतोय. या क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये आपण सहभागी झालेला आहात 3-4 दिवसामध्ये. इथे बाकी चेंडू फिरकावतो. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने आणि हा म्हणजे सीमारसीच्या बाहेर येतोय. 6 धावा. उतुंगाचा षटकार. डीजे गेले. तर ओके ठीक आहे. आणि या 6 धावा मिळतात या ठिकाणी. अगदी 6 अगदी 12 धावसंख्या पोहोचते संघाची कोणती म्हणजेच 18 धावा इथे या संघाची. इथे अगदी 18 धावा फटकावल्यात आणि उतुंगाचा षटकार मारलेला आहे तो म्हणजे मनीष फडकेने. जबरदस्त टोलेबाजी आपण बघतोय या राहुल बैकरला. काही चेंडू बाकी आहेत राहुल बैकरच्या हातातले. 5 चेंडू आता बंद झाले. 5 चेंडूवर अगदी धावा झाले त्या म्हणजे आपण बघतोय 11. तुमच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू. आपण गलीनं अगदी शॉर्ट टर्नच्या दिशेने मारलेला हा फटका. पण निश्चितच ज्यांनी आपण गुलशन पाटील असेल आमचं यंग जनरेशन आपण बघूया, ज्यांनी आज इथे 4 दिवस धुरा सांभाळलेला आमचे संतोष चौधरी असेल, बऱ्याच या आणि अमित आमच्या पाटील असेल मॅन फ्रॉम तारा, बऱ्याच जणांनी इथे धुरा सांभाळलेली आहे. निश्चित त्यांचा पण या समालोचकांचा मी इथे स्वागत करतोय. आणि हे षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच बिनबाद 19. माझे साथी आपण बघूया कॅल्सी मास्टर.
विश्वास विश्वास विलास एक तो काले एक परत आम्ही कामाला आमची दिशी गड्डरला काळ्यामध्ये त्याच्या एक नौकरीची जागा करून तर मग आपण अगदी सामन्याकडे जाऊया. कल्पेश गायकर बोला. जय मल्हार हॉटेलच्या सर्व आपण पाहताय सन्माननीय आमच्या जगदीश दादा मुकादम आणि गिरीश दादा मुकादम यांचं इथे शुभागमन झालंय. गिरीश दादा मुकादम या आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गिरीश दादा मुकादम जय मल्हार हॉटेल आणि त्याच्या सर्व आपण पाहताय त्यांची इथे उपस्थिती लाभली आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आपलं सहर्ष स्वागत आहे. कल्पेश गायकर वैयक्तिक दुसरं आणि संघापैकी तिसरे डगून म्हणजे कल्पेश गायकर 5 षटकांचा हा सामना. धावसंख्या 19 धावा. समोर स्ट्राईक रोटेट करतो तो म्हणजेच जयेश. त्यानंतर निसर्ग हॉटेलचे सर्व आपण पाहताय आमच्या प्रीतमजी फडके त्यांचं सुद्धा इथे शुभागमन होते. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे प्रीतमजी फडके. निश्चित बघूया. हॉटेल्स म्हटलं का म्हणजे हॉटेलची पंढरी या अगदी शिरोडण क्षेत्रामध्ये आहे. सर्व हॉटेल ऑर्गनायझर्स आपण इथे स्वागत करूया. खूप सहकार केलेला आहे. सामन्याकडे आपण जातोय. धावसंख्या 19. परत एकदा चेंडूफेक करतो गायकर. इथे बाकी चेंडू फिरकावतो या ठिकाणी मनीष फडके. हातामध्ये चेंडू जातोय. आता बाकी फलंदाज पाहतोय मनीष फडकेच्या पारीचा अंत. एक चांगला फटकेच्या मारण्याच्या नाद्यामध्ये इथे बाकी सोपाचा असेल दोन्ही ते बाद झालेला आहे. जय कोंडिलकर यांनी हा कॅच पकडलेला आहे. निश्चितच बघूया आपण अगदी आमच्या सौजन्य अनिता तेजे आणि अजय तेजे हे अगदी मागे नाव लिहिलेलं आहे. ऑर्गनायझर आहे ते निश्चित त्यांची टीम आहे. तर निश्चितच या ठिकाणी ते बाद झालेला आहे. हो मोबाईलवाले थोडे हो मोबाईल काढाय बघू चाल इकडून बाजला एकदम भटके झाले. तर बघूया आपण अगदी सामन्याकडे पण जातो. या ठिकाणी निश्चितच धावसंख्या 19 वर स्थित आहे. तर परत एकदा शिरोडोनचा एकदा ऑलराऊंडर आपण बघूया. पवन टकले याच्याकडे दूर आहे. एक बाद धावसंख्या 19 धावा. आता बाकी या ठिकाणी बघूया काही चेंडू इथे बाकी आहेत म्हणजे 12-5 म्हणजे अजून अगदी 17 चेंडूचा सामना व्हायचा बाकी आहे. बरोबर ना. हां थोडं येतो. पवन टकले आपण बघूया. समोर गोलंदाज कल्पेश गायकर मॅन फ्रॉम नांदगाव. गोमाता 11 नंदादेवी नांदगाव. अस्मिता आहे नांदगाव गावची. पुढचा चेंडू आपण तो चेंडू मारण्याचा प्रयत्न. आता बाकी अगदी स्क्वेअर कट याला बोलतात. गुंडाप्पा विश्वनाथ 1975चा हा खेळाडू कर्नाटकचा. अशीच स्क्वेअर कट मारायचा. सुंदर स्क्वेअर कट. पण या ठिकाणी स्क्वेअर कट या अगदी कालबाह्य झालेला आहे. स्क्वेअर कट जो तो येतो तो छक्का मारायला जातोय. सुंदर चेंडू मारलेले आपण बघतो या ठिकाणी. अगदी पवन टकले यांनी चेंडू जातो सरळ कव्हरच्या रिझनमध्ये आणि एक चेंडू 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते संघाची गुणती म्हणजेच 20 धावा. 20 फॉर लॉस ऑफ 1 विकेट म्हणजे 7 गुणलेखा आपण बघतो या ठिकाणी. अगदी ते आमचे चिंचपाडचे नाव काय उमेश भोईर तुमचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. कोली कोपर आणि चिंचपाडा भोईर तुमचं आपण स्वागत करूया. विस्थापित झालेली गावं स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांची अस्मिता जपलेली आहे. आता बाकी जबरदस्त चेंडू मिरकावतो. हा डीप पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर जातो. अगदी आमचे जयेश अतिश आणि अगदी त्यांचे वडील आपण जनार्दन वाकडकर यांची अगदी फार्म हाऊसकडे जातोय आणि या 4 धाव मिळत आहेत. सुंदरसा फटका साजेसा फटका या ठिकाणी खेळतोय फलंदाज जयेश. अतिशय सुंदर स्क्वेअर कट. आई थोड्या बाजून झाला आई. हां थोडे बा ठीक आहे सावकाश. तर पण सामन्याकडे जातोय. आई थोड्या बाजूची चाल थोड्या आई. हां तर आपण बघूया अगदी सामन्याकडे जातो. इथे सुंदर फटका उणीवा स्पष्ट केलेल्या आहेत त्या गोलंदाजीच्या. आता परत एकदा त्या दिशा बदललेली आहे आणि तिथे बाकी इथे झेल केला इशारा जाता जाता झेल घेता घेता वाचला. त्यानंतर आपण पाहता आमच्या ION इंटरनेट आणि त्याचे मॅनेजर सचिनजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
अंपायर डिसिजन काय आहे? नॉट आउट. रिव्ह्यू घेतले, सॉरी रिव्ह्यू घेतलेला आहे बघा, रिव्ह्यू घेतलेला आहे. निश्चितच 2 धावा काढता काढता बघूया अगदी स्टंप त्यांनी पकडला, पण बघूया रिव्ह्यू मागलेला आहे फलंदाजाने. अतिशय सुंदर, बघूया आपण, स्वागत करूया. आलेल्या सर्व क्रीडारसिकांचं आपण स्वागत करूया. आमचे साथी अगदी भोईर धावसंख्या झाली ती म्हणजे संघाची गणती म्हणजे 24 धावा. बघूया 2 धावा काय 1 धावा मिळते. सर्वात आमचे या पंचक्रोशीतील कुडावा असेल, नांदगाव असेल, चिरवस, सांगोर्ली, पळसपे, शिरडोन, चिंचवण या गावचे आमचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक इथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये अगदी कोरोना योद्धा ज्यांनी अगदी आमचे सन्मानित श्यामजी टोंबरे सामाजिक क्षेत्रामध्ये आणखी छावा हा चित्रपट विनामूल्य दाखवला आणि एक महत्त्वाची त्यांची एक वेगळी ओळख आहे. पूर्ण गावाला त्यांनी या ठिकाणी छावा चित्रपट, आमच्या शिरडोन गावामध्ये पण होळीच्या निमित्ताने पूर्ण गावकीच्या मानधनातून हा चित्रपट आणला होता 40,000चा, पण स्वतःच्या स्वखर्चातून त्यांनी चिंचवण गावाच्या पंचक्रोशीला छावा चित्रपट दाखवला. ही त्यांची एक दानशूरची राकेश वांगीरकर असेल, अगदी विलास जाधव असेल, अगदी शेखर, हे तिघांची मेहनत खूप महत्त्वाची आहे. दरवर्षी आपल्याला या भेटीस येणार आहे टुर्नामेंट, त्यामुळे विनंती करतो सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आपल्याला आम्हाला पाहिजे. ओके, धन्यवाद. सामन्याकडे पण जातोय. धावसंख्या 24, धावसंख्या 26, सॉरी. आता बाकी चेंडू इलेक्शनच्या बाहेर जाणार, आपण या ठिकाणी चेंडू पकडतोय पायचीतमध्ये, इथे बाकी फलंदाज बाद होतोय आणि या ठिकाणी अगदी परतीचा प्रवास करतोय जयेश आणि 2 बाद, धावसंख्या 26. तिसरे षटक प्रगतीपथावर आपण बघतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर सभी क्रिकेट प्रेमियों को यहाँ पे स्वागत करता हूँ इस क्रिकेट के पंढरी में. निश्चितच सर्वांचं आपण स्वागत करूया. सुस्वागतम. पहिल्या दिवसापासून ते आज 4थ्या दिवसापर्यंत सन्माननीय पद्माकरजी पाटील कुडावे आपण इकडे या. पद्माकरजी टोंबरे आपण इथे या आणि आमचे लक्ष्मण उदरे आपण या या या. निस्सिम भक्ता अखिश्री जेजुडीकर पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर नाना पडीची रचना रचली आपण तैसरे नांदे भगवान शंकर. लक्ष्मण उदरे आपण या. आपण बॉल दिलेत तसे आमचे पद्माकर पाटील बरोबर ना, टोंबरे, सॉरी पद्माकरजी टोंबरे आपण या. धावसंख्या 2 बाद 26, 26 for loss of 2 wicket. कल्पेशच्या भातामधला एक चेंडू बाकी आहे. समालोचक मला म्हणजे गुणलेखे सावरतात मला. होईल चेंडू थोडा आपटतो, चेंडू गलिच्छ क्षेत्रामध्ये जातो. इथे बाकी एक धाव मिळते. विलास सुद्धा स्वागत करूया, वेलकम. तर बघूया आपण बघूया अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आपण. एक धाव त्यांनी घेतलेली आहे फलंदाज चेतन कुटेने एक धाव घेतलेली आहे आणि धावसंख्या 27 धावा, 27 for loss of 2 wicket.
2 षटकं बाकी. परत एकदा सर्व क्रीडा रसिक आपण सर्वांचं स्वागत. परत एकदा आमचे सन्माननीय कुमार वाजेकर, अजय तेजे, आमचे या एअर वॉरियरचे सर्वेसर्वा, तसे आमचे या ठिकाणी मित्र आपण बघूया. माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच गुरु ग्रामपंचायत सांगोली आदरणीय अगदी दत्तात्रय शेठ चांगू हातमोडेचे चिरंजीव आपण बघूया. सन्माननीय रोशन हातमोडे, तुमचे या ठिकाणी स्वागत. हितेश शिसवे, तुमचे या ठिकाणी स्वागत. तसे आमची या ठिकाणी परत एकदा आम्ही वारंवार सांगतोय, ज्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांना या ठिकाणी आपण बघतोय दानशूरपणाची ओळख दाखवतोय, ते आमचे सन्माननीय श्यामचंद ठोंबरे. अगदी सन्मान्य आपण दीपक पाटील आपण मध्ये यायचं. आमचे सन्मानित दीपक पाटील आपण बघूया. आमचे सुपर कॉमेंटेटर्स दीपक पाटील, आपण रायगड क्रिकेट असोसिएशनचे एक गोड आवाज विवी करमरकर असेल, आपण बघूया. असा त्यांची छबी आहे ते आमचे दीपक पाटील यांची ते आगमन झालं आहे. एक धावती भेट त्यांनी ते दिलेली आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. आपण आसन ग्रहण करायचं आहे. शेखरने आताच कळवलं आहे मला की आपण दीपकला इथे आपण बोलवा. दीपक या इथे. ते पहिला चेंडू आपण बघतोय 4थ्या षटकामधला चेंडू जातो चला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, जिथे बाकी 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चित्त्याच्या चपळ्यामध्ये चेंडू खाली आला, जिथे 2च धावा इथे मिळत आहेत. पवन अगदी हुलकावणी देतोय, पण या ठिकाणी बघोय 2च धावा मिळत आहेत. चेतना खुटले आणि अगदी पवन टकले. सुंदर रनिंग मिन द विकेट. धावसंख्या पोहोचते संघाची होती म्हणजे 27 आणि 2 29 लॉस ऑफ 2 विकेट. 29ला 2 विकेट. 4थं षटक मार्गस्थ. निश्चितच आपण बघूया प्रत्येक षटकाची वेगवेगळी किमी आहे ते आपण बघायला मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्यामध्ये कल्पेशने 7, दुसऱ्या षटकामध्ये अगदी राहुलने 12 धावा दिल्या, पण तिसऱ्या षटकामध्ये कल्पेशने परत एकदा 8 धावा दिला. इथे बघा चेंडू भिरकावतोय शॉर्ट लॉंग ऑफच्या दिशेने, पण जिथे 1 धाव मिळते, पण 1 धावेला समाधान मानावं लागले. ते म्हणजे आपण बघूया फलंदाज चेतनला, आणि ते धावसंख्या पोहोचते 30. खूप अपेक्षा आहेत. इक्का दुक्का सा भी काम नहीं चलने वाला का. 50 के आगे जाना है तो किसी भी हालत में 24 छक्के मारने पड़ेंगे दोनों बल्लेबाजों को. बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर मी या क्रिकेटच्या या मॅचवर येतो. मी या ठिकाणी निश्चित माझा आता मी कमी केलेलं आहे. हे क्षेत्र हे माझं रिंग सेरेमनी असेल, वेडिंग असेल किंवा अगदी बड्डे कार्यक्रम, ह्या कार्यक्रमात मी जोडला जातोय. इथे बघी फटकवतो चेंडू. आत्ता अगदी अक्रॉस मारण्याचा प्रयत्न, अगदी के कराय पे पाणी फेर दिया आहे. या ठिकाणी ते फलंदाज बाद होतोय. सरळ चेंडू होता, पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आता मुलं खूप फॅशनमध्ये झालेली आहे. कुठं ना कुठं चेंडू कुठं ना कुठे वर्ग भिरकवतात. इथे बाकी गलिच्छ क्षेत्रामध्ये फलंदाज बाद होतोय, आणि हा इथे बाकी पवन टकले बाद होतोय. कल्पेश गायकर यांनी हा कॅच घेतलेला आहे. हा रणधर गोलंदाज आहे. सुंदर गोलंदाजी केली आहे कल्पेश गायकरनी. त्यांनीच हा कॅच पकडलेला आहे, आणि 3रा धक्का इथे बसतोय तो म्हणजेच या ठिकाणी अगदी एअर वॉरियर्स पळसप्या संघाला. 3 बाद 30. 3 बाद 30. नवीन फलंदाज नौका फलंदाज मयूर फडके. चेतन कुठल्या मयूर फडके जी अगदी जोडी जमते का बघूया. स्ट्राईकला चेतन, नॉन स्ट्राईकला मयूर. गोलंदाजी करतो तो म्हणजे अगदी बघूया छोटासा मुलगा आहे, पण त्याचं वय नक्कीच असेल. असल्या ही अगदी सडपातळ मुलं असतात ना, त्यांचं वय खूप लपतं. त्यांचं असतात ते 30च्या पुढे, पण अगदी सांगतात आपल्याला 20. अगदी लहान मुलगा आहे बघा. आता किती वय त्याचा माहीत नाही आपल्याला. 21 असेल, अगदी 22 असेल. खूप छान फिरकी गोलंदाज वाटतोय मुलगा. आपण गोलंदाजी करतो तो म्हणजे गोलंदाज कल्पेश ठाकूर. इथे बघा चेंडू भिरकावतोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. आत्ता बघा कसंही तुम्ही आडवा, पण शिरडोनचं ग्राउंड आहे. सुंदर ग्राउंड, खूप छान. दुसरं पर्व आहे आपण बघूया. शिरडोन पळसपे पंचकृषी विभाग आयोजित 10 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून सन्माननीय विलास जाधव, शेखर पाटील आणि आपण बघूया राकेश वांगिरकर यांच्या वतीने तुमचं मी स्वागत करतो. सर्व 10 गाव प्रीमियर लीग आयोजित केली आहे, पण जे ऑर्गनायझर खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यांचं सहकार्य आहे. जिथे बघी मारण्याचा प्रयत्न करतोय. इथे बाकी चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये ही निर्धाव चेंडूची सांगता होते बघा. मारण्याचा बंद खूप छान. बघूया गोलंदाजी करतो ठाकूर. काय त्या बघूया पंचांकडे काय मागतायत ते. पंचाकडे काय ते 10 मागतायत ते बघा. पंच अजून काय आमच्याकडे वळले नाही आहेत. पंचांचा नेम अंतिम राहील. आपण सामना चालू करा. ओके, वाईटसाठी रिव्ह्यू घेतला का? हां
बघा आणि बघूया आपण व्हाईट साडी तुम्ही घेतलाय का पंच? ओके, पंचांचा रिव्ह्यू बघा. ठीक आहे ठीक आहे, अगदी सगळं शेखरला सांभाळलं लागतं ते पती जेवायला गेले ते. ओके ठीक आहे, करतो बघू बघू बघू. तर बघूया आपण, अगदी खूप मेहनत आहे सर्व खेळाडूंचं, आपण तिथे स्वागत करूया. वेलकम. क्रिकेटच्या माध्यमातून सर्व आमचे आपण बघूया गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मुलं उपस्थित आहेत शिरडोन पंचक्रोशीतली, सर्वांचं आपण स्वागत करूया. डागावची सर्व मुलं इथे उपस्थित आहेत, सर्वांचं स्वागत. धावसंख्या संघाची गुण झाली ती म्हणजे 32 धावा, 31 धावा इथे फरक, 31 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, 3 विकेट सॉरी. गोलंदाज आपण बघूया कल्पेश ठाकूर, रू घेतलेला आहे, वाईट आहे का ते रू घेतलेला आहे, पंचांनीच रू घेतलेला आहे रू. परत एकदा आमचे मान्यवर पंच मान्यवर आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. इथे टोंबरे असतील, त्यांचे सन्माननीय आपण बघूया. तेजा असेल, अजय तेजा असेल, कुमार वाजेकर साहेब असतील, आमचे अगदी खास आमचे मित्र आपण बघूया. व्ही करमरकर छबी आपण बघूया. आमचे दीपक पाटील यांचे इथे आगमन झालं आहे. दीपक आपण या मायक्रोफोन या एक षटक शेवटचा आहे. आणि आमचे चिंचपाडचे आमचे गुणलेखक आपण बघतोय, बऱ्याच प्रदीर्घ अनुभव, डे नाईटचा अनुभव आहे त्यांना. यंग जनरेशन ही मुलं आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. खूप त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. या शिरडोन पळसपे पंचक्रोशी विभाग आयोजित डागाव प्रीमियर लीग खूप छान. अभिषेक पाटील असेल, विनायक पाटील असेल, कल्पेश बाबुराव पाटील असेल, जनार्दन शेठ वाकडीकर असेल, कुमार अरमान अन्सारी असेल, आपण बघूया. काना चिंतू गायकर ग्रामांचा सदस्य या ठिकाणी सन्मान्य महेश देशमुख असेल, आपण बघूया. कुंजन सुदाम ठाकूर असेल, अगदी प्रतीश पद्माकर कांबळे सन्मान आपण बघूया. या ठिकाणी सन्मान आपण बघूया. प्रकाश लहू कुटले आणि प्रमोद हिरू ठोंबरे, सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं. हा 5वा चेंडू आहे. समर्थ 11 समर्थ लाईव्ह आपण घर बसल्या या आता टुर्नामेंट बघू शकता. आणि जास्त आता क्रेज झालेली ती म्हणजे बैलगाडी शर्यतींची. वा वा, बरीच मुलं एका बैलगाडीच्या मागे जवळजवळ 50-60 लोक जातात. निश्चितच बैलगाडीची क्रेज आणि आता क्रिकेटची क्रेज तो कमी होत चालली, पण बैलगाडी शर्यत म्हटली की आपण बघूया सगळं अगदी भूकतान विसरून त्या शर्यतीच्या मागे धावतात मुलं. सर्व क्रीडारसिकांचं आपण स्वागत करूया क्रिकेटच्या पंढरीमध्ये. यूट्यूब लाईव्हच्या सॉरी आपण श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे गणेश माळी तुमचे या ठिकाणी स्वागत. चांगले. अरे हा फेर डिलिव्हरी, परत डिलिव्हरी करा आपण, परत आपण अगदी चेंडू टाका. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आहे. आणि या मॅच मध्ये
फिल्डिंग कदाचित घेतलं असती तर डिफेंडिंग साठी एक चांगली गोलंदाजी असा संघ आहे आणि त्या संघाला कुठेतरी चान्स असती, परंतु आता असं वाटतं की धावसंख्या कमी आहे, परंतु शेवटचा षटक आहे आणि त्या षटकामध्ये सौरभ वांगिलकर समोर आहे. सिकेला आपण पाहताय चेतन कुडले, त्याच्याबरोबर मयूर फडकेला आपण पाहू शकाल. एक नामची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्णपणे दारोमदार आता या मॅचची या षटकामध्ये धावा जमवण्याची गोमाता 11 आपण पाहताय नंदादेवी नांदगाव संघाची आता जबाबदारी आहे. ती जबाबदारी कशी पार पाडली जाईल, परंतु बॉलिंगची जबाबदारी दिली आहे सौरभ या गोलंदाजावर. चेंडू क्रमांक 1, चला सुरुवात करायचं आहे, मॅचला सुरुवात करा. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूप दूरवर पाहायला मिळाला. चेतन यांच्यापासून दूर होता आणि या बॉलवर मात्र अवांतर आणि वाईट आला. वाईटनं धावसंख्या जोडली 1 न धावसंख्या आता 33 या अंकावर. 3 33 रन्स तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. 33 धावा लागल्या जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. शिवण गावाच्या एंड कडून पंचाच्या डाव्या बाजूला चेंडू फेकलाय. अगदी आपण पाहताय अभय ठाणगेचं चांगली फिल्डिंग कव्हर मध्ये पाहायला मिळाली. रनिंग मध्ये चेंडूला अडवलंय. तत्पूर्वी मात्र या बॉलवर सुद्धा मनीष आणि मयूर आणि चेतन मात्र पूर्ण केल्या 2 धावा आणि या 2 मात्र धावसंख्येचा आलेख आपण पाहताय तो पोहोचलाय तब्बल आता 35 या अंकावर. 35 रन्स पाहायला मिळतील. 2 सामने जिंकले आदित्य एंटरप्राइजेस टीमनं. पुढे वाट बघतोय जो जिंकेल तो या संघाबरोबर खेळेल. कल्पेश ठाकूर चांगलं षटक आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी 2 मॅच मध्ये. शॉर्ट पॉइंटला आपण पाहू शकाल चांगली फिल्डिंग करतोय. एक धाव मात्र मिळाली आणि या 1 न टीमची धावसंख्या आता जोडली ती 36 या अंकावर. 36 ऑन अबोर्ड. 36 धावा स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्व आपल्या 10 गावांचं आयोजन, त्यामध्ये 5 गावं ऍड, अशी टोटल 15 गावं पाहायला मिळत आहेत. आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये ही स्पर्धा आपण साकारतोय. तब्बल 3 दिवस आणि आजचा या स्पर्धेचा 4था दिवस, शेवटचा दिवस. थोड्याच जसं जसं सत्र पुढे सरकेल तशी चाहूल लागेल, ती म्हणजे सर्व क्रमांकाची चाहूल पाहायला मिळेल. कोण असेल पुढे, कोण मागे, मग वैयक्तिक पारितोषिक, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. मंचाच्या समोर तुम्हाला सर्व पारितोषिक पाहायला मिळतात. उत्कृष्ट चमचमत्या ट्रॉफीज, मग वैयक्तिक पारितोषिक, शूज असतील, कूलर, सायकल, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेला शॉर्ट कव्हरच्या वरतून खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये आपण पाहताय धावसंख्या मिळाली. या बॉलवर पुन्हा एकदा मयूरला 2 आणि या 2 धावसंख्येचा आलेख आपण पाहताय तो पोहोचलाय तब्बल 40 या अंकावर. 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळतील. रायगडामधील एक उत्कृष्ट समालोचक, मराठीचा गोड आवाज सातत्याने ज्यांना आपण ऐकत असतो ते दीपकजी पाटील सर, ज्यांनी अगदी आम्हाला संधी दिली आणि त्या संधीमधून आज खूप साऱ्या स्पर्धा व्यासपीठ मंच मिळत आहे. रायगड समालोचक असोसिएशन त्यांच्या माध्यमातून. मग या बॉलवर मात्र आपण पाहू शकाल पंच काय रिव्ह्यू, बॅटिंग रिव्ह्यू.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. तू बघ ये ना, तू वरती ये ना बाबा, तू पण वरती ये. अंबर या. चला फिल्डिंग लावून घ्या. टीमची धावसंख्या 40 धावा. 40 रन्स स्कोर कार्डवर लागत आहेत. 40 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत. हर्षद पाटील न्यू बॅट्समन हर्षद पाटील येतोय. गोलंदाज सुज्ज. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. या बॉलवर मात्र आपण पाहताय एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर मात्र पुढची धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये इथून विकेट मात्र मिळाली रनआउटची. या बॉलवर 2 आल्या आणि या 2 मात्र धावसंख्या जोडली ती 42 धावा. षटकं संपली 5 षटकांमध्ये 42. टार्गेट 43चं. मागच्या मॅच मध्ये तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 46 धावा डिपेंड केल्या होत्या. गोमाता नंदादेवी नांदगाव संघानं चांगली गोलंदाजी करण्यासाठी सातत्यानं आपण पाहत असतो. मयूर असेल, मयूरवर आता जबाबदारी असेल 2 षटकांची, त्यामध्ये त्याची गोलंदाजी चांगली झाली तर या मॅचवर पकड निर्माण केली जाईल. परंतु ते केलं जाईल का? मागच्या मॅच मध्ये 46 वाचवले, आता वाचवायचे 44. 5 षटक आणि 44चं टार्गेट असेल AR वॉरियर्स टीम समोर. 43चं 42 जमल्या, 43चं टार्गेट असेल आणि या 43च्या टार्गेटला कशा पद्धतीनं अगदी मग फेस केलं जात आहे, कशा धावा जोडल्या जातील हे अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु AR वॉरियर्स गोमाता नंदादेवी नांदगाव कोण जिंकेल, कोण मात्र आदित्य एंटरप्राइजेस या टीम समोर खेळताना कोणता संघ सज्ज असेल. परंतु जाऊया ऐकूया पुढच्या या दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट चेस होईल, डिपेंड होईल आणि ऐकूया आपण दीपकजी पाटील सरांना. हॅलो. तर दीपकजी आपण या ठिकाणी निश्चितच ज्यांच्या माध्यमातून ज्यांना इथे आपण बघूया शिरडोनच्या या क्रांतीवीर मैदानावर ज्यांना स्टेज मिळाला ते आमचे दीपक
शिरडोनचे म्हणजे पहिले या ठिकाणी निश्चित त्यांनी ते मुहूर्तमेढ केली. बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर ते इथे उपस्थित झालेले आहेत. एक गोड आवाज, थोडी त्यांची पहिली कॉमेंटी जुनी होती, पण आज या ठिकाणी खूप ते परिपक्व झालेले आहेत. या भागामध्ये रायगड क्रिकेट असोसिएशनचे जे सचिव आहेत आणि या ठिकाणी योगक्षेमम वहाम्यम म्हणजे अगदी LIC मध्ये ते कार्यरत आहेत. ही खूप त्याची खासियत आहे. तर निश्चित आपण अगदी दीपक पाटील तुमचं मी परत एकदा स्वागत. आणि निश्चित आपण बघूया सर्व आमचे मित्र जिथे बसलेले आहेत त्यांचं पण आपण इथे स्वागत करूया. सुस्वागतम, वेलकम. अगदी त्याच्यामध्ये श्यामशेठ ठोंबरे असतील, लक्ष्मण पाटील असतील, अगदी अनंत पोपेट असेल, अगदी बाबुराव पाटील असतील, अजय तेजा असेल, अगदी आमचे हितेश शिशवे असतील, सर्व इथे मान्यवर बसलेले आहेत. त्यांना घेऊन परत जातो मी दीपक पाटील यांच्याकडे. धन्यवाद. शेठजी ठोंबरे यांचा इथे सन्मान आपण करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी 2 टीमला टी-शर्ट दिले त्यांचं सहर्ष स्वागत. हॅलो, चला मॅच चालू करा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या अनंताजी पोपेट यांना विनंती असेल आपण या आपला इथे सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. लक्ष्मणजी पाटील आपणाला सुद्धा विनंती, आपण सुद्धा या. आणि चंद्रकांतजी ठोंबरे आपणाला विनंती आहे. लक्ष्मणजी पाटील या, आपण आपला इथे सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. त्यानंतर जय मल्हार हॉटेलचे सर्व आमचे गिरीश दादा मुकादम यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती करतो मी, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, सुस्वागतम. त्यानंतर आमच्या पद्माकरजी ठोंबरे यांना विनंती, आपण या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. भूषण ठोंबरे यांच्या माध्यमातून आम्हाला बायसिकल त्याचं योगदान लाभलं या स्पर्धेला. आणि त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतो आमचे तुरमाळे गावचे बाळारामजी पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यांना विनंती, आपण या आपला इथे सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय तुरमाळ्याचे आमचे डॅशिंग व्यक्तिमत्व रोशनजी हातमाडे, आपल्याला विनंती, आपण या आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय त्याचा आपण स्वीकार करा.
पवन टकले आणि त्याच्यासाठी रोहित यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतो मयूरच्या माध्यमातून होती आहे. त्यानंतर त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय कुडावेच्या आमच्या चिंतामणीची शिशुबे या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. चिंतामणी शिशुबे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलंय त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर 10 PL 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून शीर्षक गीत टायटल सॉन्ग आपण ऐकताय ते आमचे हितेश शिशबे. त्यांना सुद्धा विनंती असायला पण या आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय. आणखी एक सन्मान आमची गिरवल्याचे सन्माननीय पंढरीनाथजी हातमोडे सर साहेबांना विनंती आपण या आपला सुद्धा सन्मान आपण स्वीकारा. येस पुन्हा एकदा सर्व आलेल्या तमाम पाहुण्यांचं स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे आपण. हॅलो. थँक्यू शेखरजी पाटील आणि थँक्यू दिलीप बोपी सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पहिल्या सत्रासाठी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. पळसपे शिरडोन पंचक्रोशी आयोजित 10 गाव प्रीमियर लीग यंदाचं हे दुसरं वर्ष जे क्रांतीवीर मैदान शिरडोनवर रंगतंय. या ऐतिहासिक नगरीमध्ये सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर जाऊया सरळ मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी AR वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गोमाता 11 आई नंदा देवी नांदगाव या दोन संघादरम्यान ही लढत सुरू आहे. ज्या ठिकाणी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गोमाता 11 आई नंदादेवी नांदगाव या संघानं धाबा जमा केल्या त्या 42 आणि 43 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते AR वॉरियर्स पळसपे या संघासमोर. ज्या ठिकाणी आतापर्यंत फर्स्ट विकेट गेलेली आहे. पहिल्या षटकामध्ये निलेश वायदंडे बाद झाले होते 6 धाबा काढून आणि सद्यस्थितीला राहुल बैकर आणि अभय ठाणगे ऑन क्रीज. मयूर फडकेनं पहिलं षटक केलं ज्याच्यामध्ये 1-8 असं त्याचं गोलंदाजीचं पृथक्करण. दुसरं षटक मनीषा हा बॉल स्क्वायर ऑफ द विकेट बॉलला पाठवले ते सरळ सीमारेषेच्या पलीकडे. कमाल स्ट्रोक होता. राहुल बैकरच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. केले ते मनीष फडके. गोलंदाजी ट्रॅकवर फुल टॉस दिला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र स्विच केलं होतं राहुल बैकरनं. पाठीमागे बॉल स्टॉप केला. शॉट फायनल गेला तोपर्यंत मात्र बाईचा इशारा येतोय पंचांचा. एक रन मात्र मिळेल एक्स्ट्राज मध्ये. ही धाव जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. 43 टार्गेट आहे या मॅच. आणि मागचा सामना जर पाहिला तर गोमातानं 46 धावा डिफेंड केल्यात आणि त्याचमुळे कुठेतरी तो आत्मविश्वास त्यांच्याकडे असेल आणि त्याच कॉन्फिडन्सनं मैदानामध्ये मात्र बॉलिंग करावी लागेल. मनीष तयार. यावेळेस मात्र फिंगर रोल केले होते. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. चांगला लेग कटर पाहायला मिळाला. स्लोवर वन होता. इकडे बिलकुल कनेक्शन झालं नाहीये परंतु गोलंदाजाला थोडीशी दुखापत जाणवते. चला फर्स्ट एड बॉक्स पाणी सुद्धा घेऊन जा.
त्यांचं नेहमीच वर्चस्व पाहायला मिळते फलंदाजांवर आणि त्याचमुळे हाही सामना वाचवायचा म्हटला तर उठावं लागेल खरं तर गोलंदाज मनीषला, परंतु ती दुखापत मात्र किती आहे त्याची, त्याला धावता येईल का, रनअप घेता येईल का, सध्याच्या घडीला हे प्रश्न थोडेसे कुठेतरी नांदगाव संघाच्या समर्थकांच्या मनामध्ये सुद्धा घर करत असतील. या संपार 12th मॅन पाहिजे. शेखर, पंचांचे हातवारे असे असतात का एक्झॅक्टली काय करायचं तेच कळत नाही आम्हाला. कारण इंटरनॅशनलचे जे काही सिम्बॉल्स आहेत ना ते आम्हाला माहिती आहेत बऱ्यापैकी, परंतु नवीन सिम्बॉल्स आले का आम्ही गोंधळून जातो. पण आपण बघूया मातब्बर, आपण बघूया समालोचक आहेत तिथे दीपक पाटील आमचे रायगड क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघू इकडे बाजूला येतो म्हणजे पिल्ले कॉलेजचे एक महत्त्वाचं नाव आणि अगदी क्रिकेटच्या नितांत माहीत असणारे आमचे अगदी सुंदर समालोचक आपण बघूया. गोड आवाज रोहित महादेव वाजेकर असे दोन मातब्बर समालोचक इथे बसलेले आहेत. मी त्यांचा गुरु आहे. हां, हे विशेष निश्चितच या दोघांचं मी ते कौतुक करतो आहे. योगक्षेम महाम्यम अगदी LICमध्ये कार्यरत आहेत, चांगल्या उच्च पदावरती आहेत. निश्चित आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर LICमध्ये करा, म्हणजे आपण मग मेलं तरी पैसे चांगले तुम्हाला भेटतील, बरोबर ना. हां, चांगली गुंतवणूक. जिंदगी एक सफर है सुहाना, कल क्या होगा किसने जाना. लेकिन शिरडोन म्हटलं की एक वेगळं नातं खरं तर ज्या मैदानाने ओळख दिली. खरं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा या ठिकाणी करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्याचमुळे ज्या काही 2-4 स्पर्धा मिळतात त्याच्यामध्ये शिरडोनचा, या मैदानाचा, या सगळ्या माणसांचा सिंहाचा वाटा आहे. लगातार 3 षटकारांसाठी अभय ठाणगेला साईदास ठाणगे च्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. आणि सध्या फॉर्ममध्ये अभय ठाणगे. काही ग्रामीणच्या मॅचेस पाहिल्या तर एक भरवशाचा फलंदाज झालाय पळसपे टीमसाठी. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, पुन्हा एकदा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला हलक्या हाताने. यावेळेस मात्र लॉंग बॉलकडे सिंगल घेतली जाईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 43चा पाठलाग करतोय AR वॉरियर्स पळसपे संघ आणि धावा झाल्यात त्या 16. 16 रन्स ऑन अ बोट. राहुल बैकर आणि अभय ठाणगे दोनही मोठी नावं खरं तर मोरिया पळसपे ग्रामीण संघामधून आपल्याला पाहायला मिळतात. ही दोनही नावं आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राहुल असो अथवा अभय असो. रिव्हर्सिव्हचा प्रयत्न, हा प्रयत्न राहुल न पुन्हा एकदा केला आहे. पुन्हा एकदा बिलकुल कनेक्शन झालेलं नाही आहे, कारण थोडंसं लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच इकडे राहुलनं 2 वेळा रिव्हर्सिव्हचं हत्यार उपसलं, परंतु त्याच्यामध्ये काही सफलता मिळालेली नाही आहे. तर सन्माननीय दिलीप बोपी सर, एक सुप्रसिद्ध गायक सुद्धा, सुप्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक, ज्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि या स्वागतालाच राहुल बैकरच्या बॅटमधून आलाय हा दमदार फटका, षटकार. आणि त्याचमुळे एक जमेची बाब आहे. धोका नसेल या मॅच मध्ये AR वॉरियर्स पळसपे टीमसाठी.
आणि या लढतीतील विजेता संघ आदित्य फायटर्स पळसपे या टीमच्या बरोबर खेळताना दिसेल. आदित्य एंटरप्राइजेस पळसपे. आज बरेचसे पळसपेचे संघ आय थिंक खेळले. या अगोदर तनिष ऑटोमोबाईल, मैत्री इलेव्हन पळसपे हा संघ सुद्धा पाहायला मिळाला. AR वॉरियर्स पळसपे संघ आणि त्याचमुळे आदित्य एंटरप्राइजेस पळसपे या 4 संघांमध्ये 3 पळसपेचेच टीम्स आल्या होत्या आज. लेंथ बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सन्माननीय आपण पाहत आहे सांगोर्ली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य शरददादा वांगेलकर आणि त्यांच्या समवेत विशालजी गायकर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. अभय ठणगेला बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक पवन पाटील आणि अभिजित राऊत यांच्याकडून आणि राहुलसाठी शुभेच्छा रोहित यांच्याकडून. इकडे संधी होती जरूर, थोडासा मिसटायमिंग झाला होता स्ट्रोक अभयचा, परंतु अगदी सेफली लँड झाला 2-3 खेळाडूंच्या मधोमध. इकडे रन मिळाली, 1 सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदल. हा सामना डिफेंड करायचा म्हटला नांदगाव संघाला तर इकडे विकेट शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला विकेट्स मिळवाव्याच लागतील, थोडासा दबाव निर्माण करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला या मॅचमध्ये मात्र घुसण्याचा प्रयत्न करावा लागेल. परंतु सध्या स्थिती आपण पाहिली AR वॉरियर्स पळसपे संघाची तर फक्त 1च विकेट गेले आणि त्याचमुळे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे, मजबूत स्थितीमध्ये हा संघ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर बघा आपण पाहत आमच्या कुडावेचे प्रमोदजी ठोंबरे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण या आपलं सहर्ष स्वागत असेल. दहागाव प्रीमियर लीग मध्ये प्रमोदजी ठोंबरे आपलं सहर्ष स्वागत. हा जोपर्यंत फटका कनेक्ट होणार नाही ना तोपर्यंत राहुल बैकरच्या बॅटमधून मात्र नक्कीच बॅट उलटी केली जाणार, कारण जिद्दी खेळाडू आहे. तो जिद्दीपणा अनेक मैदानावर सुद्धा पाहायला मिळाला. त्या जिद्दीनं अनेक मोठ्या मोठ्या इनिंग्स सुद्धा त्यांना आजपर्यंत साकारल्यात. परंतु गोलंदाज मयूर पुन्हा एकदा हा रिव्हर्सचा फटका आणि आता कुठेतरी मन शांत झालं असेल आणि अखेरीस 3 डॉट नंतर रिव्हर्सचा फटका. अनबिलिव्हेबल स्ट्रोक फ्रॉम राहुल बैकर. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बॉलरकडे येतोय फॉलो थ्रू मध्ये. इकडे प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. धावा झाल्या ते आतापर्यंत या मॅच मध्ये 29 धावा आणि जिंकण्यासाठी 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा करायच्या आहेत. अंतर फार मोठं नाहीये, सहजतेनं मात्र हे अंतर चेस करता येऊ शकेल. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, हलकी अपील पाहायला मिळाली होती. बॉल फाईनलीकडे रवाना झाला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलेत, तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने इकडे मात्र 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 31 वर आहे. म्हणजेच बरोबर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल इक्वेशन आहे, त्यामुळं 4थ्या ओव्हरमध्ये मात्र मॅजिकल स्पेल टाकावा लागेल एखाद्या गोलंदाजाला. असं षटक ज्या ओव्हरमध्ये निदान 3-4 धाबाच येतील तरच हा सामना मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत किंवा शेवटपर्यंत जाऊ शकेल आणि त्यासाठी फार मोठी मेहनत सद्यस्थिती आपण पाहिली तर गोमाता 11 नंदादेवी आई नंदादेवी नांदगाव या संघाला मात्र घ्यावी लागेल. गोमाता 11 आई नंदादेवी ही शेवटची चान्स आहे, कारण इकडे जिंकणारा संघ सरळ खेळणार आहे तो आदित्य एंटरप्राइजेस पळसपे या संघाच्या विरोधामध्ये आणि या लॉट्स मधील ती शेवटची मॅच असेल. त्यामुळे डू ऑर डाय असाच हा सामना आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. आणि आदित्य एंटरप्राइजेस पळसपेच्या विरोधामध्ये मात्र कोणता संघ पुढे जाईल हे मात्र येणारा काळ ठरवेल. येणाऱ्या काही मिनिटांमध्ये याचं चित्र स्पष्ट होईल. परंतु सर्वोत्तम खेळ मात्र तुम्हाला करावा लागेल गोलंदाजीमधून. 4थं हे षटक फार महत्वाचं असेल.
आणि ते करण्यासाठी इकडे मात्र निवड केली जाते ते अर्थातच पवन टकले. घरचं मैदान आहे पवनसाठी आणि हा सामना आता मात्र एवढीच उत्सुकता आहे शेवटपर्यंत जाणार की लवकर फिनिश होणार आणि सध्याच्या घडीला फलंदाजांच्या मनामध्ये काय सुरू असेल. इकडे याच ओव्हरमध्ये रिस्क घेऊन हा सामना पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर व्यासपीठावर सन्माननीय चेतनजी गोरे साहेबांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. तुरमाळ्याचे आमचे चांगा गायकर असतील त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पवन टकले येतोय चौथं षटक घेऊन. अभय ठाणकेसाठी हा पहिला बॉल. ओ चांगला लेग ब्रेक यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर काढलाय बॉल. चांगली सुरुवात मात्र करून दिले आणि पवन यासाठी ओळखला जातो. खरं तर बऱ्याच वेळेला जेव्हा कमी धावा असतात तेव्हा शेडोन संघ सुद्धा पवन टकलेचा वापर करत असतो आणि इकडे मात्र त्याच अपेक्षेनं मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोर अगदी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेल टिपला इकडे आणि फलंदाज होईल बादाबाई ठाणगेला. इकडे मैदान सोडावं लागेल. पवन टकलेला मात्र मिळेल सफलता. जर दीपकजी आपण बघितलं असतं तर 2 फटके मागच्या 2 ओव्हरमध्ये एक फटका जो लागलाय ते नसते तर नक्कीच मॅच मध्ये रंगत पाहायला मिळाली असती. आणि इथे कुठेतरी 12वा प्रतिनिधी म्हणत होता की हा षटकार आहे की काय, मात्र ती फ्रंट लाईन होती आणि मॅच लाईन मात्र वेगळी आहे आणि त्याचे होप्स कुठेतरी वाढलेले. मात्र एक गमतीचा भाग यावेळेस चांगला कमबॅक पवन आपल्या माध्यमातून करून देतोय. तर पहिले 2 डॉट बॉल आले. शेवटचे 10 बॉल आणि 12 धाबांची गरज आहे. परंतु बऱ्याच वेळेला वेगवान गोलंदाजी समोर बिनधास्तपणे खेळणारे फलंदाज कधी कधी जेव्हा तुम्हाला फिरकी येते आणि जेव्हा चेंडू वळतात तेव्हा फार कठीण होऊन जातं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. पवनला संधी आहे आणि इकडे मात्र आणखी एक विकेट मात्र जाईल. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. इकडे मात्र धक्का लागलाय. राहुल बैके नो स्ट्राईक एंडला, परंतु रोहित पाटीलला मात्र मैदान सोडावं लागेल. पवन टकले ऑन हॅट्रिक नाव. मॅच मध्ये रंग भरले जातात गोमाता टीम कडून आणि इथे मात्र शेवटचे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 12ची गरज. शॉर्ट बॉल केले ते पवन टकलेनं मोठ्या विश्वासानं खरं तर कॅप्टननं त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला मनीष फडकेनं आणि आतापर्यंत हा विश्वास मात्र सार्थकी ठरवलाय. पहिल्या 3 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. नांदगावला हेच करायचं आहे. हा सामना मात्र पुढच्या षटकापर्यंत न्यायचा आहे आणि ते मात्र योग्य रीतीनं सध्याच्या घडीला करत असताना गोमाता 11 आई नंदादेवी नांदगाव हा संघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश गायकर दाखल झालाय. तुरबाळी गावचा खेळाडू. इकडे ऑन हॅट्रिक असेल पवन टकले. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानाच्या खाणाखुणा माहिती आहेत पवन टकलेला. हॅट्रिक बॉल. ओ थोडासा वेट केला. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र हा पुल केलाय. पॉवरफुल आहे. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर टेन्शन घालवलंय. आल्या आल्या कल्पेश गायकरचा धमाका षटकार. शॉट पडला तर सोपं होतं फलंदाजासाठी. ओ समोर खेळलाय. बॅक टू द बॉलर्स. समोर पुल केला जातोय. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि राहुल बैकर व्हेरी फास्ट आहे विकेट मध्ये. या 2 धाबा मात्र पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल 39 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धाबांची गरज आहे. आता थोडंसं टेन्शन मात्र दूर झालं असेल ते
अजयजी तेज किंवा राजनजी वारके यांच्या चेहऱ्यावरचं कारण थोडेसे रंग भरले होते या मॅच मध्ये पवन टकलेनं, परंतु लगेचच कल्पेश गायकर पवन टकलेचे मनसुबे अक्षरशः धुळीस मिळवले. हा वेगात केला होता, फुल टॉस होता, ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटचा फिल्डर वेगाने पोहोचलाय, तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी हा कॉल यशस्वी करत असताना दोन्ही फलंदाज सुंदर आणि मिड विकेट म्हणावी लागेल. इकडे 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे जाईल ती 41 या आकड्यावर आणि आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 2 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आदित्य एंटरप्राइजेस पळसपे टीमचे कॅप्टन सिद्धांत मात्र आपण मंचावर या, कारण यानंतर लगेच टॉस केला जाईल. गोलंदाज करण जाडे, सनी कैकाडी आलेत गोलंदाजीसाठी. राईट आर्म आउट विकेट पहिला बॉल कैकाडीनं आपटला होता. यावेळेचा हा चेंडू हे अनप्लेबल डिलिव्हरी कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स. इट्स अ वाईड बॉल आणि त्याचमुळे इथे फार आता मात्र उरलेलं नाही या मॅच मध्ये. स्कोर इज लेवल, फक्त सिंगल नीडेड. ओ चांगला फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि हा विजयी चौकार. AR वॉरियर्सची धडक पुढच्या मॅच मध्ये भिडेल आदित्य एंटरप्राइजेस. माध्यमातून आपण पाहिलं असेल तर वेगवेगळे कार्यक्रम शिबिर राबवली जात आहेत. अगदी आपल्या लहान लहान मुलांना शिबिर, त्यानंतर या साऱ्या गोष्टी अरेंज करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. नैसर्गिक माहिती, आपल्या जे प्रत्येक वेगवेगळ्या प्रजातीचे साप पाहायला मिळतात त्यांच्या बाबतीची माहिती त्यांच्या माध्यमातून दिली जाते आहे. ते आमचे संतोषजी उदरे, त्यांचं इथे सहर्ष स्वागत असेल. या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान आपण करतोय चेतनजी गोरे साहेबांचा इथे सन्मान आपण करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण हा सन्मान करा. चेतनजी गोरे आणि त्यांचा इथे आपण करूया शिवसन्मान. गेल्या वर्षीचा रनर अप संघ आपण पाहिला असेल तो म्हणजे नांदगाव संघ. मनीष पडक्यांचा संघ पाहायला मिळाला, ते म्हणजे प्रेम शितकंदे असतील. आज एक सामना जिंकला, त्यानंतर आणखी एक संधी मिळाली. मागच्या मॅच मध्ये 46 धावा डिपेंड केल्या, परंतु आता मात्र या मॅच मध्ये थोडी 43 धावसंख्या आणि त्यानंतर त्या धावसंख्येला थांबू शकले नाही.